एमपीएससीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. पृथ्वीचा भूपट्ट सीमा प्लेट मार्जिन्स आपण कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी पाहिलेली आहे, वेगनरची थेअरी है ना, आणि त्याच्या अनुषंगिक आपण पृथ्वीचे अंतरंगसुद्धा पाहिलेले आहे. त्यामध्ये भूपट्ट म्हणजे प्लेट्स काय आहे हे आपण पाहिलेलं आहे. अस्टेनोस्फिअर वगैरे काय असते है ना, कॉन्टिनेंटल प्लेट काय, ओशॅनिक प्लेट बघितलेलं आहे. आज आपण ज्या प्लेट्स आहेत है ना, म्हणजे भूपट्ट आहे किंवा भूमंच आहे, ते भूमंच किंवा भूपट्ट याचे प्रकार किती ते समजून घेऊया आणि त्या प्रकाराचे वैशिष्ट्य काय आहे. आणि हे समजताना आपण उदाहरणंसुद्धा जागतिक स्तरावरचे पृथ्वीवरचे जे वेगवेगळे उदाहरणं आहेत ते सुद्धा उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. क्लिअर राईट. पण नेहमीप्रमाणे तुम्हाला माहीत आहे 2 प्रश्न डोक्यात फिट ठेवायचे, म्हणून प्रश्न बघायचे आहेत. तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, नेहमीच मी म्हणतो बरं तुमच्यासाठी, लक्षात ठेवा, माझ्यासाठी नाही. पृथ्वीच्या भूपट्ट सीमांबाबत अचूक तथ्ये, फॅक्ट्स कोणती, विच इज ऑर आर द करेक्ट फॅक्ट्स विथ रिगार्ड टू दी प्लेट मार्जिन्स ऑफ द अर्थ. संधारक सीमांवर ज्वालामुखीय प्रक्रियेचा अभाव असतो. लॅक ऑफ व्होल्कॅनिक प्रोसेसेस ओव्हर कन्झर्वेटिव्ह मार्जिन असं आहे. ब. रचनात्मक सीमांवर उथळ भूकंप निर्मिती होते. शॅलो अर्थक्वेक्स क्रिएटेड ओव्हर कन्स्ट्रक्टिव्ह मार्जिन्स. अ आणि ब दिलेला आहे, तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. ठीक आहे. दुसरा प्रश्न, अयोग्य जोडी ओळखा. इनकरेक्ट पेअर तुम्हाला ओळखायची आहे. एका बाजूला भूपट्ट सीमा प्लेट मार्जिन किंवा भूमंच सीमा असं दिलेलं आहे, दुसरीकडे त्याचा प्रकार दिला आहे. पहिला आहे फिलिपाईन्स पॅसिफिक म्हणजे प्लेट मार्जिन. खंडीय सागरी संहारक सीमा कॉन्टिनेंटल ओशॅनिक डिस्ट्रक्टिव्ह मार्जिन. दुसरा आहे नझका पेरू सागरी खंडीय संहारक सीमा ओशॅनिक कॉन्टिनेंटल डिस्ट्रक्टिव्ह मार्जिन. तिसरा आहे भारत युरेशिया खंडीय संहारक सीमा कॉन्टिनेंटल डिस्ट्रक्टिव्ह मार्जिन्स. आणि चौथा आहे उत्तर अमेरिका पॅसिफिक खंडीय सागरीय संधारक सीमा कॉन्टिनेंटल ओशॅनिक कन्झर्वेटिव्ह मार्जिन. 4 दिलेले आहेत, तुम्हाला बघायचं आहे कोणतं चुकीचं दिलेली आहे जोडी. ठीक आहे. तर ह्या 2 प्रश्नासहितच आपण आजचा व्हिडिओ समजण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर मग मस्त फोकस करा स्वतःले आणि समजून घ्या रे बाबा. पहिला काय पाहू आपण, तर प्लेट मार्जिनचे प्रकार. काय पाहू, प्लेट मार्जिनचे प्रकार. पहिला 1 नंबर रचनात्मक सीमा कन्स्ट्रक्टिव्ह मार्जिन. ठीक आहे. दुसरं संहारक सीमा डिस्ट्रक्टिव्ह मार्जिन. आणि तिसरं आहे संधारक सीमा कन्झर्वेटिव्ह मार्जिन. बरोबर आहे. कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे काहीतरी कन्स्ट्रक्शन करायचं, काहीतरी बनवायचं आहे. डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे सत्यानाश करायचा. आणि कन्झर्वेटिव्ह म्हणजे वाचवाचं, ना सत्यानाश न करायचा, ना काही घडवायचं, ना काही बनवायचं, जे आहे त्याला सांभाळायचं म्हणजे कन्झर्वेटिव्ह. आता त्याचा परिशब्द, कारण की अल्टरनेट असे वर्ड्स विचारते ना आपण, होतं बाउन्स. म्हणून रचनात्मक सीमा कन्स्ट्रक्टिव्ह मार्जिनला काय म्हणतो, परामुख अपसारी सीमा डायव्हर्जंट मार्जिन, डायव्हर्जंट दूर, किंवा त्याला अभिवृद्धी समृद्धी सीमा ॲक्रेटिंग मार्जिन्स म्हणजे बनणे, घडणे. ठीक आहे. दुसऱ्या याचं डिस्ट्रक्टिव्ह याचं अभिमुख अभिसारी म्हणजे कन्व्हर्जंट मार्जिन म्हणजे जवळ येणे. ठीक आहे. आणि संधारक सीमाला दुसरं नाव आहे कर्तरी सीमा शियर प्लेट मार्जिन. आलं लक्षात. ठीक आहे. तर इथं रचनात्मकले काय म्हणतो, डायव्हर्जंट.
डायव्हर्जन म्हणजे दूर जाणे, पण दूर जाताना शब्द आहे ॲक्रेटिंग म्हणजे काहीतरी घडणे. मग आता हे बघा, दिसते प्लेट तुम्हाला, ही एक प्लेट आहे आणि ही एक प्लेट आहे, दोन्ही कशा चालल्या दूर दूर. म्हणजे असं पकडा, ही एक प्लेट आहे, ही एक प्लेट आहे, कोणती असो, आणि हे प्लेट अशा जुळून आहेत आणि ह्या दूर चालल्या. हे दूर म्हणजे डायव्हर्जंट. आता ह्या दूर चालल्या म्हणजे इथं काहीतरी होईल ना, इथं काहीतरी होईल. ते इथं नवीन मृदा, नवीन क्रस्ट तयार होते. इथं असं असं ते कशी पुढं पाहू, हे जे तयार होते म्हणून इथे क्रिएशन आहे, कन्स्ट्रक्शन आहे, बरोबर आहे. इथे डिस्ट्रक्टिव्ह म्हणजेच कन्व्हर्जन म्हणते. कन्व्हर्जन म्हणजे सोबत येते, दूर आहेत जवळ येते. आता जवळ येणं म्हणजे विनाश कसा, तर विनाशच असते रे बाबा, है ना. इकडे नवरा बायको झाले की विनाश राहते, तशासारखाच होय. कोणाचा ते तुम्हाला माहीत आहे, कोणाचा विनाश होते असो. पण असे जवळ आले तर काय होते, ॲक्सिडेंट. काय होते, ॲक्सिडेंट. हे एकमेकाला आदळते, आदळले की विनाश. मग आदळल्यामुळे है ना, एक वर एक खाली, एक है ना, आदळल्यामुळे एक वर एक खाली असं जे होते आणि त्यामधून एक पार्ट जो आहे तो नष्ट होतो म्हणून डिस्ट्रक्टिव्ह. आणि कन्झर्वेटिव्ह म्हणजे हे इकडे जाते नाही इकडे जाते, अपोजिट डायरेक्शनले. हे इकडे, हे बघा दिलंय, हे इकडे नाही हे इकडे, हे इकडे जाते, असं जाणं म्हणजे कन्झर्वेटिव्ह. एकमेकाच्या विरुद्ध दिशेला पण आदळत नाही, एकमेकाले घासून जातात, है ना, एकमेकाला घासून जातात. आता घासून झाल्यावर काय झालं, काहीच होय नाही. तुम्हाला नाही सर घासून झाल्यावर तिकडे लक्ष नाही द्यायचं, तुम्हाला ना घाईनारड्या सवयी आहेत, इकडे तिकडे घासून, तसा नाही, ठीक आहे. इथं लमचे पोट्टे शियर प्लेट मार्जिन म्हणलं आहे, म्हणजेच इथे कुठलंही नुकसान होत नाही, कुठलाही फायदा होत नाही, ठीक आहे. चला आमचे शेंबडे पोट्टे. हां, रचनात्मक सीमावर आपण म्हटलेलं आहे की दोन प्लेट्स ह्या वेगवेगळ्या दूर दूर जाते. बघा, दोन भूपट्ट एकमेकांपासून दूर झाल्यावर खरं म्हणजे ताताटूच होते, पण इथं तसं नाही. दूर काऊन होते, कारण की मधातून काहीतरी येते. दूर काऊन होते, कारण मधातून कोणी ढकलणार येते दोघांले दूर. तर हे बघा, ही एक प्लेट आहे, ही इकडे चालली, ही एक प्लेट आहे, ही इकडे चालली. या दोन प्लेट आहेत. ह्या दोन प्लेटच्या मधात काय दिसतंय, मॅग्मा. आतमधून काय येते, मॅग्मा. प्रावरण स्तरातून काय येते, मॅग्मा येते. मॅन्टलमधून वर मॅग्मा जेव्हा येते, कारण ह्या दोन प्लेटच्या मधात काय आहे, गॅप आहे, इथून मॅग्मा येते. मॅग्मा आला, ज्वालामुखी आला की ज्वालामुखी वर येते, वर आला की तो थंड होते, थंड झाला की त्याची क्रस्ट बनते, क्रस्ट बनल्यामुळे माती अशी तयार होते. हे असं ढकलते. आलं का नाही लक्षात, त्या दोन प्लेटले ढकलते. म्हणजे हे ढकलत नाही, त्याने इथं ज्वालामुखी येत राहते आणि थंड होऊन क्रस्ट तयार करत राहते. काय करते, क्रस्टची निर्मिती करते, मृदेची निर्मिती करते. ओके. त्यामुळे आता हे दूर आता असे दूर सरकते, तर असे स्मूथ नाही, असे झटका, टडक हलके झटका. तर हलका झटका म्हणजे उथळ भूकंप. आता तुम्ही म्हणा उथळ भूकंप म्हणजे हलका, तसं नाही. उथळ म्हणजे इथले भूकंप या पॉईंटवर असते, खोलवर नसते. इथले भूकंप खोलवर नसतात, वर असतात, म्हणून याला शॅलो अर्थक्वेक, उथळ भूकंप म्हणतात. सोबत ज्वालामुखी निघत आहे म्हणून नवीन क्रस्ट तयार होत आहे, म्हणून ज्वालामुखी प्रक्रिया असेल म्हणजे असेलच. लक्षात आले काय, दोन गोष्टी इथे असणार, शॅलो अर्थक्वेक अँड व्हॉल्कानिक प्रोसेसेस. क्लिअर, ठीक आहे. उदाहरणं कोणते आहेत रे बाबा, ते इथं आहे मिड अटलांटिक रिज, त्यानंतर आईसलँड आणि त्याच्यानंतर ईस्ट आफ्रिका. हे तीन एक्झाम्पल, पॉप्युलर एक्झाम्पल इथे आहेत. बघा लक्षात घ्या, सविंदर सिंगच्या आधारावरच हे घेतलं आहे, पण सविंदर सिंगमध्ये एवढे एक्झाम्पल दिले नाही, ते मी तर ठुसून दिलो आणि हे एक्झाम्पल आपण पुढे एक्सप्लेन पण करू. आलं का नाही लक्षात, ठीक आहे. दुसरं आहे संहारक सीमा, डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे एकमेकांकडे येतात ना, आदळतात. दोन भूपट्ट एकमेकांवर आदळतात, हे खूप महत्त्व आहे. स्ट्राईक ऑन इच अदर. आदळले नाही, बाजूनं घासून गेले तर हे होणार का नाही, काय होईल, कन्झर्वेटिव्ह. आलं लक्षात. म्हणजे जिथे दोन एकमेकांकडे येतात आणि आदळतात त्याला आपण म्हणतो डिस्ट्रक्टिव्ह. डिस्ट्रक्टिव्ह झाले म्हणजे काय, एक खाली जाते. बघा, एक क्रस्ट खाली, हे ओशियानिक क्रस्ट आहे. कुठली आहे, ओशियानिक क्रस्ट आहे, ती खाली चालली आहे. आणि कॉन्टिनेंटल क्रस्ट आहे, ही वर राहते. आता
ओशियानिक क्रस्ट म्हणजे सागरीय जे भूपट्ट आहे ते खाली का जाते, कारण की ते काय आहे, भारी आहे. काय आहे, भारी आहे. आणि कॉन्टिनेंटल क्रस्ट हे सियालमुळे हलका आहे. हे हलका असते आणि ओशियानिक क्रस्ट भारी असते. जी भारी आहे ती आतमध्ये धसते आणि हा कॉन्टिनेंटल क्रस्ट वर जाते बापू. हा जसा जसा धसत राहते इथं चालला धसत 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 जसा जसा खाली खाली जाते प्रावरणमध्ये, मॅन्टलमध्ये. वेन द ओशियानिक प्लेट इज सबडक्ट इन टू दी मॅन्टल, खाली धसत जाते. याला काय म्हणतात, सबडक्शन. सबडक्शन हे जशी जशी जात राहते तिथे तिथे झटके पडते आणि झटके पडल्यामुळे आपल्याला काय दिसते, तिथं तिथल्यामुळे भूकंप येतात. म्हणजे भूकंप प्रत्येक लेवलवर येते, वरपासून तर खालपर्यंत, अत्यंत खोलपासून तो उथळ, शॅलो टू डीप अर्थक्वेक, हे दोन्ही अर्थक्वेक आपल्याला दिसतात. सर्व प्रकारचे अर्थक्वेक, भूकंप इथे दिसून येतात. सोबतच त्याच्या पॉइंटला जिथे गॅप आहे तिथून काय दिसते आपल्याला, प्रावरणामधून लावा बाहेर निघताना दिसतो आणि त्यामुळे तिथे सोबतच ज्वालामुखीय प्रक्रिया सुद्धा दिसून येते. दिसते व्होल्कॅनिक आर्क तुम्हाला कंटिन्युअस दिसते, कंटिन्युअस लाईन दिसते व्होल्कॅनोची. आलं की नाही, कंटिन्युअस लाईन दिसते व्होल्कॅनोची. म्हणजे व्होल्कॅनिक प्रक्रिया तुम्हाला इथे दिसेल, म्हणजे दिसेल. सोबतच खास महत्त्वाचं आहे, एक जी आहे ही खाली चाललेली आहे, हे खाली चालले, त्यामुळे इथे बघा असा खोलगड भाग होते आणि तो अत्यंत खोल होतो. म्हणून तिथे तुम्हाला गर्ता, ट्रेंच, हे बघा इथे असं खोल भाग आहे, त्यामुळे तिथे ट्रेंच, गर्ता जी आहे ती तुम्हाला दिसणार, म्हणजे दिसणारच. आणि सोबत त्याच्या बाजूला फोल्डिंग होत राहते, म्हणून घडीचे पर्वतसुद्धा काही ठिकाणी दिसून येणार. म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह मार्जिनला तुम्हाला काय दिसते, तर सर्व प्रकारचे भूकंप, ज्वालामुखीय प्रक्रिया, गर्ता आणि घडीचे पर्वत हे दिसणार. जसं तुम्हाला रचनात्मक याच्यामध्ये दिसते उथळ, भूकंप आणि ज्वालामुखीय प्रक्रिया. खास गोष्ट रचनात्मकमध्ये क्रस्टची निर्मिती होते, तर संहारकमध्ये हे खाली जमीन गेली आहे ना, प्रावरणामध्ये गेली, संपून गेली, म्हणजे क्रस्टचा विनाश होतो. इट इज द डिस्ट्रक्शन ऑफ द क्रस्ट and therefore this is called as a destructive margin or संहारक सीमा, विनाशक सीमा. गेटिंग द पॉइंट, लक्षात आलं. आता याच्यामध्ये उदाहरणं दिले आहे, रिंग ऑफ फायर ऑफ पॅसिफिक ओशन एक, दुसरा आहे इंडिया युरेशिया प्लेट टक्कर, आणि तिसरं दिलेलं आहे पॅसिफिक फिलिपाईन्स जे आहे प्लेट्स त्यांची टक्कर. ठीक आहे, लक्षात आलंय. त्याच्यानंतर संधारक बघू, कन्झर्वेटिव्ह. दोन भूपट्ट एकमेकांना, परस्परांना समांतर रेषेत घासतात, असे घासून जाते, अपोजिट डायरेक्शनने येते आणि घासून जाते, त्याला आपण म्हणतो कन्झर्वेटिव्ह. याच्यामध्ये कुठलीही क्रस्ट डिस्ट्रॉय होताना दिसत नाही अशी, आणि कुठलीही क्रस्ट याच्यासारखी निर्माण होताना दिसत नाही. क्रस्टची ना निर्मिती ना विनाश, नो डिस्ट्रक्शन अँड नो क्रिएशन ऑफ द क्रस्ट. उथळ भूकंप असतात, जिथे घासते तेवढ्या भागात वर होते. उथळ भूकंप आपल्याला इथे दिसून येतात, शॅलो अर्थक्वेक. आणि ज्वालामुखीय प्रक्रिया मात्र त्याच्यामध्ये दिसून येत नाही, याचा अभाव असतो. का, कारण की इथे कुठली मृदा ही खोलपर्यंत, प्रावरणापर्यंत शिरत नाही, प्रावरणापर्यंत जात नाही, म्हणजे मॅन्टलपर्यंत जात नाही. त्यामुळे तिथून लिकेज जे आहे ते होत नाही आणि वर काही मॅग्मा येत नाही, आणि म्हणून इथे तुम्हाला ज्वालामुखीय प्रक्रिया दिसून येत नाही. उदाहरणार्थ आहे सॅन अँड्रेज फॉल्ट, त्यानंतर क्लॅरिओन, मोलोकाई, पायोनियर जे आहे ते फ्रॅक्चर झोन्स जे आहेत ते तुम्हाला इथे उदाहरणादाखल दिसून येतात. आलं का नाही लक्षात. तर सविंदर सिंगच्या आधारावर घेतला आहे, पण तिथं उदाहरणं नाही दिले, हे मी ठुसून दिलं, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे, आता आपण त्याचे उदाहरणं बघूया. पहिलं उदाहरण कुठलं आहे, हे पहिलं उदाहरण कुठलं आहे, ते उदाहरण आहे कन्स्ट्रक्टिव्ह. कन्स्ट्रक्टिव्ह रचनात्मक, रचनात्मक, बरोबर आहे. हा बघा पहिल्यांदा दिसतंय तुम्हाला मिड रिज आहे, मिड अटलांटिक रिज. जेवढ्या ओशन्स आहेत त्या संपूर्ण महासागरातल्या, लक्षात घ्या, त्या संपूर्ण महासागरातल्या मध्य भागातून ज्या रिजेस गेलेल्या आहेत, ज्या उभार गेलेल्या आहेत, त्या सर्व काय आहेत, कन्स्ट्रक्टिव्ह मार्जिन. त्या सर्व काय आहेत, कन्स्ट्रक्टिव्ह मार्जिन. ते इथे
पॉप्युलर जी कन्स्ट्रक्टिव्ह मार्जिन आहे ती मिड अटलांटिक रिज आहे, जी आता निरंतर वृद्धिंगत होत आहे आणि अटलांटिक असा पसरत चालला आहे. आलं की नाही लक्षात? ती याची सुरुवात इथपासून झाली आहे. एक अराउंड आर्क्टिक जो आहे ओशियन, त्या आर्क्टिक ओशियनपासून तर बघा आफ्रिकन प्लेटच्या खाली, आफ्रिकेच्या खाली टू दी एंड ऑफ आफ्रिका, आफ्रिकेच्या खाली आपल्याला गेलेली दिसते. आता जर याची जर्नी बघितली मिड अटलांटिकची, बिलकुल इथून मधा आहे बरोबर, आर पार गेलेली आणि ते मधातून कुठे घुसली आहे आईसलँड. म्हणून इथे आईसलँडचं उदाहरण मी दिलेलं आहे, सांगतो ते काय आहे. आता हे आर्टिक ओशन टू इतकी कंटिन्युअस गेलेली आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतं बघा, वेगनरच्या थेरीमध्ये सांगितलेलं आहे की कशा प्रकारे अटलांटिक ओशन तयार झाला. आलं की नाही लक्षात? तर आता हे काय करते, हे इकडे चालली आहे ना, हे इकडे चालले, हे इकडे चालले आणि हे इकडे, हा इकडे चालला ना, हा इकडे युरेशिया प्लेट चालला. का चालला? कारण की मधातली जी आहे तिथून ज्वालामुखीय प्रक्रिया सातत्याने निघत आहे आणि नवीन मृदा क्रिएट होत आहे. एक अराउंड 100 ते 200 मिलियन इयर्सपासून ही प्रक्रिया सुरू आहे आणि आजची स्थिती जी आहे ती कमीत कमी 200 मिलियन इयर्सपासूनची घडलेली आहे. अराउंड असं म्हणतायत की 2.5 सेंटीमीटर पर इयर इतकी मृदा तयार होते, म्हणजे इतकी दूर जात हळूहळू दरवर्षी इतकी एवढीच पिटुकली. तर मला तुम्ही म्हणा का हो, हे तसंच राहते. म्हणजेच अराउंड 25 किलोमीटर. तुम्ही म्हणा हा किलोमीटर मस्त वाटते, पण पर मिलियन इयर, लक्षात घ्या रे बाबा, 10 लक्ष वर्षामध्ये 25 किलोमीटर. लक्षात आलं का? आणि तुम्ही तुमच्या आयुष्याचं मोजान तर तुमच्या अख्ख्या आयुष्यात आपल्या जीवनात केवढंसं होते लक्षात आलं. हळूहळू जिओलॉजिकल स्केल आहे, टाईम स्केल, आपली ह्युमन टाईम स्केल नाही आहे एवढं, त्याच्यामुळे लक्षात घ्या. ठीक आहे, तरीसुद्धा जलद गतीनेच असं म्हणता येईल. आता हे जर बघितलं तर हे मिड अटलांटिक रिज जी आहे ही जिथून गेलेल्या वर आईसलँडमध्ये तिला ब्रेक केला आहे आणि म्हणून आईसलँड जी आहे, आता हे मिड अटलांटिक रिजच्या बाबतीत समजायचं असेल तर आपल्याला समुद्राच्या आतमध्ये डुबक्या लावायच्या आहेत, त्याच्या खोलवर जायचं आणि पाहायचं आहे कसं होते रे बाबा. कठीण आहे, तिथं जाऊन बसून पाहते नसे, पाहू दे रे बाबा पाहू दे, किती 25 सेंटीमीटर वाढली, 2.5 सेंटीमीटर वाढली, तर ही मोजत बसतील तिथं पाण्यामध्ये बसले साधूसारखे नाही. मग त्यांना रेडीमेड लॅब कोणती आहे, इट इज अ लँड लॅब. इट इज अ लँड लॅब. आईसलँड इज अ लँड लॅब. जे पाण्याच्या खाली जाऊन ऑब्झर्वेशन करायचं आहे त्याची गरजच नाही, तो बिलकुल आईसलँडवर आरामात मस्तपैकी आपला तंबू टाकून बसू शकते ना, आपला इंच मोजू शकते की किती पसरलेलं बाबा जागा. आलं का नाही लक्षात? तर ते कुठलं आहे, आईसलँड. आईसलँड काय झालं आहे, आईसलँड हा बिलकुल मिडरिजवर बसला आहे. आईसलँड हा बिलकुल मिडरिजवर बसला आहे आणि मिडरिज अशी क्रॅक केला आहे आईसलँडले. आणि आईसलँडचा ही जी नॉर्थ अमेरिकन प्लेट आहे ती इकडे मूव्ह होत आहे आणि युरेशियन प्लेट आहे ही इकडे मूव्ह होत आहे. आलं का नाही लक्षात? आणि ही जागा जी आहे ती तयार होत आहे. म्हणजे आईसलँड काय आहे, आईसलँड इज अ एक्सपांडिंग कंट्री आहे ना, एक्सपांडिंग कंट्री, विस्तारित होणार आहे, विस्तारत आहे. भविष्यात आईसलँड केवढा मोठा होईल, प्लॉट घेऊन ठेवा रे बाबा, जमते नाही का. आता इथला खास गोष्ट म्हणजे ऑब्झर्वेशन कुठे, तर क्राफ्ला जो आहे, क्राफ्ला व्होल्कॅनो आहे, हा काय ज्वालामुखी आहे क्राफ्ला व्होल्कॅनो. हा क्राफ्ला व्होल्कॅनोमध्ये दरवेळेस सातत्याने रिफ्टिंग होत असते. काय होत असते, रिफ्टिंग होत असते, म्हणजे खच्चदारी तयार होत असते, म्हणजे जमीन धसत असते, एकदा धसली की नवीन जमीन तयार होत असते. म्हणजे क्रॅक पडते अशा, आणि क्रॅक पडल्या की नवीन जमीन एक काही महिन्यानंतर न्यू क्रस्ट जी आहे ती तुम्हाला लगेच दिसते. आणि याच्यावरून सिद्ध होते की ही प्लेट सातत्याने दोन्ही विलग म्हणजे एकमेकांपासून दूर चाललेल्या आहेत. गेटिंग द पॉईंट. आता इकडे जर बघितलं आपण तर आपला हॉर्न ऑफ आफ्रिका, दिस इज द हॉर्न ऑफ आफ्रिका, आफ्रिकाचं सिंग आहे. आता हे आफ्रिकाचं सिंग काही बिलियन वर्षांनंतर म्हणे पूर्णपणे विलग होऊन जाईल आणि एक नवीन मोठा जो आयलँड आहे, एक खंड जो बेट आहे ते मोठं बेट तयार होऊन जाईल. का तर आपण जर नाईल रिव्हर बघितली तर नाईल रिव्हर इज अ रिफ्ट. काय आहे ती, खचदरी आहे. आणि रिफ्ट म्हणजे ती हळूहळू एक
आफ्रिकन प्लेट आणि सोमालियन प्लेट इकडे, इंडियन प्लेट इकडे चालली आहे, ह्या हळूहळू दुरावलेल्या आहेत. 3 प्लेट एकत्र आल्यात आणि तिन्ही विरुद्ध दिशेने चालल्या आहेत आणि एकमेक विलग विलग होत आहेत. मधामधात क्रस्ट तयार होत आहे. एक वेळेला सगळा समुद्र हा इथे आतमध्ये शिरेल आणि हॉर्न ऑफ आफ्रिका कुठेतरी वाहून जाईल आणि एक नवीन आपल्याला आयलँड काही बिलियन वर्षानंतर दिसेल. सो इट्स अ ओपनिंग ऑफ सी. हे कुठलं होतं आहे? ओपनिंग ऑफ सी मध्ये चाललेलं आहे. नवीन समुद्र तिथे तयार होईल. गेटिंग द पॉईंट, राईट. त्याच्यानंतर आपण बघूया डिस्ट्रक्टिव्ह मार्जिन. तर डिस्ट्रक्टिव्ह मार्जिन जे बघितली त्याचे उपप्रकार किती आहेत? तर 3 प्रकारच्या दिसतात. महासागरी खंडीय भूपट्ट, महासागरी भूपट्ट आणि खंडीय भूपट्ट म्हणजे ओशियानिक कॉन्टिनेंटल प्लेट, ओशियानिक प्लेट, कॉन्टिनेंटल प्लेट, अशा 3 प्रकारचे आपल्याला डिस्ट्रक्टिव्ह मार्जिन्स दिसतात. ओशियानिक कॉन्टिनेंटल प्लेट लक्षात घ्या, ओशियानिक प्लेट इज अ हेवी दॅन दी कॉन्टिनेंटल प्लेट. महासागरीय भूपट्ट हे खंडीय भूपट्टापेक्षा भारी आहे. जे भारी आहे ते खाली जाणार, जे भारी आहे ते खाली जाणार आणि जे हलका आहे ते वर जाणार. तर हे जे आहे बघा, इथे हे खाली जातं आणि हे आहे ना, हे खाली जातं आणि हे असं वर जातं. आता वर जाताना इथला जो पार्ट आहे, इथून आपल्याला ज्वालामुखी प्रक्रिया दिसतात आहे. होलक्यानं दिसून येतो. इथे जे खोलगट भाग आहे त्यामुळे ट्रेंच, बरोबर आहे, ट्रेंच गर्ता तुम्हाला दिसून येते. आलं की नाही लक्षात? त्याचं सुंदर उदाहरण आहे रिंग ऑफ फायर ऑफ पॅसिफिक ओशन. कुठलं? ओशियानिक कॉन्टिनेंटल प्लेट्स. ओशियानिक प्लेट म्हणजे दोन्ही ओशियानिक प्लेट आहेत. त्यातली एक प्लेट जी आहे ती खाली जाते आणि दुसरी थोडीशी कॉन्टिनेंटशी टच असेल ती वर राहते आणि इथे सुद्धा आपल्याला काय दिसतं? ट्रेंच तयार होताना दिसते. इथे तुम्हाला होलकॅनो हे दिसून येतील. बरोबर आहे. याचं उदाहरण सुंदर पॅसिफिक प्लेट आणि फिलिपाईन्स प्लेट. डोंट बी कन्फ्यूज. फिलिपाईन्स प्लेट इज अ ओशियानिक प्लेट, नॉट अ कॉन्टिनेंटल प्लेट. लक्षात आलंय? ठीक आहे. त्यानंतर खंडीय भूखंड किंवा भूपट्ट, कॉन्टिनेंटल प्लेट. याच्यामध्ये दोन्ही प्लेट एकमेकांकडे येतात आणि आदळतात. दोन्ही हलक्या फुलक्या आहेत म्हणून सरळ आदळतात. कोणत्याही खाली सहसा जात नाही म्हणून प्रावरणात जात नाही म्हणून कुठली ज्वालामुखी प्रक्रिया आपल्याला इथे सहसा दिसून येत नाही. उदाहरण त्याचं आहे इंडिया युरेशिया प्लेट. कुठला आहे? इंडिया युरेशिया प्लेट. आपण यांना तिघांना समजून घेऊया. बघा, तर ही आहे रिंग ऑफ फायर, ही आहे रिंग ऑफ फायर डिस्ट्रक्टिव्ह याच्यातली. ही कुठली आहे? ही आहे ओशियानिक कॉन्टिनेंटल प्लेट मार्जिन. बरोबर आहे, कॉन्टिनेंटल प्लेट मार्जिन. याच्यामध्ये हे सर्व जे आहेत ते खंड आहेत आणि हा सर्व पॅसिफिक आहे. हा समुद्राचा भूपट्टा आहे किंवा भूमंच आहे. याच्यामध्ये तुम्हाला बघा, याच्यामध्ये आपल्याला दिसेल ही ओशियानिक प्लेट आहे. या ओशियानिक प्लेट पुश होत आहे इकडे. जिथे जिथे पुश होत आहे आणि खंड आहे, जिथे जिथे ही जर ओशियानिक प्लेट आहे आणि हा खंड आहे तर त्या खंडाच्या आतमध्ये ती शिरली आहे आणि असं तयार झालेलं आहे. त्यामुळे जिथे जिथे दोनाची टक्कर झाली तिथे तिथे तुम्हाला गर्ता दिसतील. बघा, इथे नाचका प्लेट आहे. ही एक छोटीवाली ओशियानिक प्लेट आहे. ती नाचका प्लेट कशावर येत आहे? पेरू चिले ट्रेंच. कशावर येत आहे? पेरू चिले या प्लेटवर आदळत आहे, म्हणजे साऊथ आफ्रिकन याच्यावर आदळत आहे आणि तिथे ट्रेंच तयार झाली. इथे पण बघा मिडल अमेरिका ट्रेंच, मिडल अमेरिका. इथे ते बघा पोर्टेरिको ट्रेंच. बरोबर आहे. त्याच्यानंतर अल्युटियन ट्रेंच वर अलास्काजवळ अल्युटियन ट्रेंच. त्यानंतर कुरिल ट्रेंच इकडे आपलं रशियाकडे आलो आपण. कुरिल ट्रेंच. त्याच्या खाली कुरिल ट्रेंचच्या खाली जपान ट्रेंच. त्याच्या खाली इजुबोनिन ट्रेंच. त्याच्या खाली रुईकू ट्रेंच. लक्षात घ्या, रुईकू ट्रेंच. त्याच्या खाली फिलिपाईन्स ट्रेंच. इकडे फिलिपाईन्स ट्रेंचच्या समोर मरियाना ट्रेंच. मरियाना ट्रेंचच्या खाली बोगनवेली ट्रेंच. बोगनवेली ट्रेंचच्या पुन्हा खाली ऑस्ट्रेलियाच्या इकडे टोंगा ट्रेंच. त्याच्या खाली कार्मॅडेक ट्रेंच आणि इकडे जे आहे जावा सुंडा ट्रेंच. पाठकराच्या मी बडबडलाव, स्टॉप कराच्या व्हिडिओ वाटलास ना ऐकून घ्यायचं पुन्हा एकदा. पुन्हा रिपीट बोलतो मी. नाचका प्लेट जी ढकलते
ती साऊथ आफ्रिकन प्लेटला तिथे पेरू चिले ट्रेंच, त्याच्यावर मिडल अमेरिका ट्रेंच, त्याच्या इकडे पर्टो रिको ट्रेंच, खाली तुम्ही बघू शकता पुन्हा साऊथ सँडविच ट्रेंच साऊथ ओशनला आहे. इकडे वर गेला तुम्ही अलास्काजवळ अल्युटियन, त्याच्यानंतर तुम्ही इकडे जापानच्या वर कुरिल जापान ट्रेंच, त्याच्यानंतर आहे इझुबोनिन जापान ट्रेंचच्या खाली. तिकडे गेले तुम्ही चायनाच्या जवळ रुकुयू ट्रेंच, त्याच्यानंतर त्याच्या खाली फिलिपाईन्स, त्याच्या इकडे जर आले तर मरियाना चॅलेंजर डीपच्या जवळ, इकडे आले बोंगानवेले है ना, त्याच्या खाली टोंगा, त्याच्या खाली कर्नाटक, त्याच्या इकडे जावा ट्रेंच. आला लक्षात. आता ह्या सर्व ज्या ट्रेंच आहेत कशाचा आहे रूप लक्षात घ्या, कशाचा आहे ओशियानिक कॉन्टिनेंटल प्लेट मार्जिनचा आहे. आणि इथे सगळीकडे ट्रेंच आहेत, सगळीकडे होलकॅनो आहेत, सगळीकडे जबरदस्त भूकंप येतात. जापान आपल्याला माहीत आहे, सांगायची गरज नाही, बरोबर आहे. दीज आर द मोस्ट डेंजरस प्लेसेस ऑफ द वर्ल्ड अँड डिस्ट्रक्टिव्ह एरिया ऑफ द वर्ल्ड, बरोबर आहे. बट पॉवरफुल इकॉनॉमिकली अँड ऑल दिस थिंग्स है ना. असो ठीक आहे. आता इकडे जर बघितलं आपण तर ही कुठली आहे, ही आहे ओशियानिक प्लेट है ना, डिस्ट्रक्टिव्ह प्लेट आहे. याच्यामध्ये बघा ही पॅसिफिक प्लेट आहे आणि ही फिलिपाईन सी प्लेट आहे है ना. ही फिलिपाईन सी प्लेट आणि पॅसिफिक प्लेट हे एकमेकावर आदळतात आणि फिलिपाईन सी प्लेट जी आहे ही थोडी कमजोर आहे पॅसिफिक प्लेटपेक्षा, त्यामुळे ती वर राहते फिलिपाईन सी प्लेट आणि पॅसिफिक प्लेट खाली जाते. आणि त्याच्यामुळे तुम्हाला बघा पॅसिफिक प्लेट आणि फिलिपाईन्स प्लेटच्या याच्यात हा जो पोर्शन आहे, हा पोर्शनला तुम्हाला ट्रेंच दिसते. काय दिसते आहे तुम्हाला ट्रेंच दिसते. आणि त्याला धरून बिलकुल असाच तुम्हाला जापान दिसते आहे. म्हणजे जापान कसा आहे आर्क आहे, असा कर्व्याचर आहे. जशी ट्रेंच आहे त्याच्या पॅरलल ते आहे, त्यामुळे जिथे जिथे ट्रेंच आहेत तिथे तिथे तुम्हाला आयलँड आर्क दिसतील. काय दिसतील आयलँड आर्क दिसून येतील. क्लिअर. इथे आपला इंडियन प्लेट इकडे धक्का देते आणि युरेशियन प्लेट इकडे धक्का देते. ह्या दोन्ही एकमेकाला धक्का देते. ह्या कोणत्या आहेत कॉन्टिनेंट डिस्ट्रक्टिव्ह मार्जिन प्लेट्स. ह्या दोन्ही एकमेकाला धक्का देते. तर असं दिसून येते मागच्या 50 दशलक्ष वर्षामध्ये जे आहे ही जडणघडण झालेली दिसून येते. एकदम हळूहळू 5 सेंटीमीटरच्या जवळपास धक्का मारणं चालू आहे. आणि धक्का मारून मागच्या 10 दशलक्ष वर्षामध्ये इतकी फास्ट जलद गतीने हे काम झालं की आपला माउंट एव्हरेस्ट किती आहे 8854 मीटर आणि तिबेटियन प्लॅटू किती आहे 4600 मीटर. इतकं उंच तो झालेला आहे. ही उंची निरंतर वाढत आहे. ही उंची कारण दोन्ही प्लेट एकमेकांमध्ये धसत आहेत, मारत आहे धक्के मारत आहे. ते वाढत जाते. आणि म्हणून आपण हिमालयाला काय म्हणतो यंग फोल्डेड माउंटन्स म्हणतो ना, कारण की यंग का तर त्यांची उंची वाढत आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण दुसरं जर बघितलं तर आपल्याला याच्यामध्ये कन्झर्वेटिव्ह हे कुठले आहेत कुठले आहेत कन्झर्वेटिव्ह प्लेट्स. आपण डिस्ट्रक्टिव्ह पाहिल्या कन्स्ट्रक्टिव्ह पाहिल्या, ह्या कन्झर्वेटिव्ह संधारक आहेत. त्यातलं पहिलं उदाहरण खूपच सुंदर उदाहरण आहे ते म्हणजे सॅन अँड्रेस फॉल्ट. कुठला आहे सॅन अँड्रेस फॉल्ट. सॅन अँड्रेस फॉल्ट ही अराउंड 1300 किलोमीटर लांब आहे. बिलकुल इथून सुरू होते कॅनडाच्या एंडपासून तर इकडे पूर्ण मेक्सिकोला क्रॉस करत पूर्ण जाते. अशी मस्तपैकी फॉल्ट आहे, बरोबर आहे. मोठी आहे. एक अराउंड 100 किलोमीटर म्हणजे 200 400 500 किलोमीटर अशी रुंद आहे आणि 1300 किलोमीटर अशी लांब. कॉल्ड ॲज अ सॅन अँड्रेस फॉल्ट. ही कुठून गेली आहे लॉस एंजलिस कॅलिफोर्निया सन फ्रान्सिस्को याच्यावरून चालली गेली आहे. आता ही जी आहे याची ही कशामध्ये आहे नॉर्थ अमेरिकन प्लेट. नॉर्थ अमेरिकन प्लेट कुठे खाली येत आहे, कुठे खाली. आणि तिथेच पॅसिफिक प्लेट आहे ती कुठे चालली आहे वर. म्हणजे एक प्लेट काय होत आहे एक प्लेट आपल्याला दिसते है ना. एक प्लेट चालली ही आहे पॅसिफिक ओशियन प्लेट आहे, बरोबर आहे.
आणि दुसरी प्लेट जी आहे ती नॉर्थ अमेरिकन प्लेट आहे. ही खाली चालली आणि ही वर अशी घासल्या जाते. आता गंमत अशी आहे की ही घासली गेल्यामुळे, लक्षात घ्या, घासली गेल्यामुळे या दोन प्लेटच्या वर जो कोणी असेल, कुठलंही शहर असेल, से एक्झाम्पल ही एक प्लेट आहे आणि ही एक प्लेट आहे आणि याच्यावर एक बिल्डिंग आहे मस्तपैकी, तर बिल्डिंग कशी टियर होईल, काय होईल, फाडल्या जाईल रपकन, बरोबर. आणि त्यामुळे हा डेंजर झोन आहे. इथे जर भूकंप झाला तर विचारू नका. सॅन अँड्रेस पिक्चर पाहिला का, खतरनाक दाखवला, बिलकुल तसा इथे होणार आहे. जर झाला तर घडलं होतं एकदा, पण तेवढा मोठा नाही. आला जर सपोज टू बी इथं तर काही विचारू नका. आणि इथे कसे राहते, शॅलो अर्थक्वेक आपल्याला राहते. होलकॅनो दिसते का, दिसत नाही. ट्रेनचे आहे का, नाही रे बाबा. क्लिअर. तसंच आपल्याला इथे फ्रॅक्चर झोन्स दिसतात. काय दिसतात, फ्रॅक्चर झोन्स. हे फ्रॅक्चर झोन्स कसे आहेत, पॅरलल टू इच अदर. कसे आहेत, पॅरलल टू इच अदर. जसं बघा इथे आपल्याला दिसेल ही नॉर्थ पॅसिफिक बेसिन आहे आणि नॉर्थ पॅसिफिक बेसिनला जर बघितलं तर आपल्याला दिसते मेंडोसिनो फ्रॅक्चर झोन, मरी फ्रॅक्चर झोन, मोलोकाई फ्रॅक्चर झोन, क्लॅरियॉन फ्रॅक्चर झोन, क्लिपेटॉन फ्रॅक्चर झोन. कंटिन्युअस फ्रॅक्चर झोन्स दिसतात तुम्हाला, असे एकदम पॅरलल एकमेकांच्या समांतर आपल्याला दिसून येतात. हे समांतर असल्यामुळे केवळ कन्झर्वेटिव्ह प्लेट्समध्ये मोडतात, कारण ते एकमेकांना घासतात. जरी विरुद्ध दिशेने जात असले तरी कुठलंही क्रिएशन ऑफ क्रस्ट आणि डिस्ट्रक्शन ऑफ क्रस्ट करत नाही. लक्षात आलंय, क्लिअर. ओके, चला उदाहरणं मला वाटते भरपूर झाले. आता एक बेसिकली आपण प्लेट्स जनरली थोडंसं, काही प्लेट्स फारच कॉमन आहेत, सहजरित्याने समजतात, पण काही प्लेट्सच्या बाबतीमध्ये आपल्याला अडचण येते. तेवढं आपण पाहूया कोणत्या कुठे आहेत. इंडियन प्लेट काय सांगायची गरज आहे का, नाही, तुम्हाला माहीत आहे. अरेबियन प्लेट कुठली आहे, अरेबियन. आता इंडियन प्लेटच्या वर कोणती आहे, युरेशिया प्लेट इकडे आणि इंडियन प्लेट इकडे, बरोबर. अरेबियन प्लेट आहे, आफ्रिकन प्लेट आहे, हे हॉर्न आहे, आफ्रिकन हॉर्न. याच्यामध्ये इंडियन प्लेट, अरेबियन प्लेट, त्यानंतर आफ्रिकन प्लेट, इथे सोमालियन प्लेट पण आहे चौथी थोडीशी, बरोबर आहे. यांचा ॲक्सिडेंट इथं होत आहे, ठीक आहे. याच्या खाली जर इकडे आपण गेलो तर ही ऑस्ट्रेलियन प्लेट आहे. इकडे साऊथ अमेरिकन प्लेट आहे, साऊथ अमेरिकाची. त्याच्या खाली स्कॉटिया छोटीशी प्लेट आहे, ओशियानिक प्लेट, छोटीशी, लक्षात घ्या, छोटीशी आहे ओशियानिक प्लेट. त्याच्या बाजूला छोटीशी नाझका प्लेट आहे, पण जबरदस्त आहे, खतरनाक आहे. ही पॅसिफिक प्लेटला पकडून आहे, पण साऊथ अमेरिकाला सर्वात धक्का देणारी आहे. त्याच्यावर नाझका प्लेटच्या वर छोटीशी पुन्हा प्लेट आहे, कोकोस प्लेट, जे मिडल अमेरिकामध्ये आहे, बरोबर आहे. त्याच्यावर नॉर्थ अमेरिकाला एक पुन्हा छोटी प्लेट आहे, जोहान डे फुका प्लेट. ह्या तिन्ही प्लेट वाटतात छोट्या पण बदमाश आहेत, लई चॅप्टर आहेत, ठीक आहे. ह्या कोणत्या आहेत, ओशियन प्लेट. कुठल्या आहेत, ओशियन. स्कॉटिया, नाझका, कोको, जोहान डे फुका, हे कोणत्या आहेत, ओशियन प्लेट आहेत. छोट्या छोट्या आहेत पण खतरनाक आहेत. इकडे छोटी प्लेट, कॅरिबियन प्लेट. कोकोच्या अपोजिट कॅरिबियन प्लेट तुम्हाला दिसून येते. इकडे तुम्ही जर गेला तर फिलिपाईन्स प्लेट, ही पण छोटी आहे, ही पण कशी आहे, ओशियानिक प्लेट आपल्याला दिसून येते, ठीक आहे. त्याच्यावर इकडे नॉर्थ अमेरिकन प्लेट आपल्याला दिसून येते. काही अडचण आहे याच्यामध्ये, थोडंसं प्लेट्स लक्षात ठेवा. कधी कधी विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर आर ओशियानिक प्लेट्स किंवा कॉन्टिनेंट आपल्याला सहज सांगता येतं, पण ओशियानिक प्लेटमध्ये कन्फ्युजन होतं. दुसरं असं प्रश्न असा राहू शकतो, कोणती ओशियानिक प्लेट कुठे आहे. बघा, नाझका प्लेट काय आहे, साऊथ पॅसिफिकला आहे. तसंच कोकोस काय आहे, नॉर्थ पॅसिफिकला, इक्वेटरच्या वर आहे. कॅरिबियन इक्वेटरच्या वर आहे. हे पॅसिफिकला आहे, कॅरिबियन अटलांटिकला आहे. लक्षात आहे. असे प्रश्न पण येऊ शकतात. सोपे असते पण बाउन्स होते आपल्याला. असो, ठीक आहे. मला वाटतं समजलं असेल, काही एवढं कठीण नाही आहे, सोपं आहे. अभ्यास करतायच, त्यामुळे अभ्यासासाठी नेहमीप्रमाणे मी काय देतो तुम्हाला, ऑल द बेस्ट.